हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिल्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जये हृदय घेऊन सोनिठाय तये वढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनीदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिस्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। सर्वत्र सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण
धृती धारणा धन वर्ते जया सामान्यत्व हरि समसेज करी चित्तवित्त घरी हरि पाठे आकार निराकारी त्रिपथ शेजारी हरि भरोवरी घेतु विरुळा ज्ञानदेवा जिणे अवघे ज्ञान होणे विज्ञानी राहणे गुरु कृपा सामान्यत्व हरि समसेज करी चित्तवित्त घरी हरि पाठे। सर्वत्र समान भावयुक्त हरिपूर्ण धृती धारणा धन वर्ते जया। संत सम्राट भगवान ज्ञानोबरायांच्या असीम अनुकंपेने अनुग्रहाने आपण ज्ञानोबराय माऊलींनी संपूर्ण ह्या मानव जातीचं आत्यंतिक कल्याण व्हावं म्हणून एक अलौकिक असं अभंगवाणीच्या द्वारा ग्रंथ निर्माण करून ठेवला, ज्याला आपण ज्ञानोबरायांच्या अभंगगाथा असं म्हणतो। त्या गाथेच्या द्वारा आपल्या जीवनाचं अतीव मंगल होण्यासाठी त्या पदांचा अर्थाचं यथाशक्ती यथामती वेध घेण्याचा प्रयत्न सेवारूपाने आपण करत आहोत। भगवान माऊलींच्या कृपादृष्टीने आपल्याला आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत म्हणजे मृत्यूच्या एक अव्यवहित क्षणापर्यंत का होईना या सेवेने आपल्या अंतःकरणात ज्ञानोबरायांनी ह्या शब्दाच्या अर्थाचा प्रकाश करून त्यांना अभिप्रेत असणारी अर्थरूपता किंवा आपलं जे गंतव्यस्थान प्राप्तव्यस्थान त्या स्थानी आपल्याला पोचवावं आणि आपण शेवटी निरंकुशा तृप्तीचा अनुभव घेत ह्या देहाच्या खोळीचा त्याग करावा अशा प्रकारचं एक मागणं करून आपण या शब्दांचं चिंतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर आता आपलं द्वितीय प्रकरणाच्या ही समाप्तीचं पर्व आहे की नामसंकीर्तन महात्म्य। प्रथम भगवंताच्या सगुण आणि निर्गुण रूपाचं वर्णन माऊलींनी केलं आणि त्यानंतर त्या सगुण किंवा निर्गुण या दोन्ही स्वरूपाच्या आपल्याला यथार्थ ज्ञान आणि त्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती स्वरूप स्थितीवर आपण आरूढ व्हावं यासाठी माऊलींनी आपल्याला साधन सांगितलं नामसंकीर्तन आणि त्या साधनाकडे प्रवृत्ती व्हावी म्हणून त्या नामसंकीर्तनाचं महात्म्य सांगतात। साधन पण पहिलं साध्य सांगितलं, आता त्याचं साधन सांगतात। म्हणजे मोक्ष आणि नामस्मरण हे साधन यांच्यामध्ये नियत म्हणजे निश्चित असा कार्यकारण भाव माऊली सांगतात। आपण डोळे झाकून केवळ नामस्मरण केल्याने सगुण आणि निर्गुण या दोन्ही भगवंत स्वरूपाची आपल्याला यथार्थ अनुभूती येते आणि यासाठी या नामसंकीर्तन साधनाचं तोंड भरून माऊली वस्तुनिष्ठ आणि आपल्या अनुभूतीपूर्ण असे वर्णन या प्रकरणामध्ये करतात। त्याच्यामधील आपला आता 77 क्रमांकाचा अभंग आपण पाहत आहोत। सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण धृती धारणा धन वर्ते जया। जया धन वर्ते, ज्याच्याजवळ हे धन वर्ते म्हणजे विद्यमान आहे,
ज्याच्याजवळ हे धन आहे. कोणतं धन आहे? तर सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण. परमात्मा जो आहे तो परमात्मा एक देशामध्ये स्थित नाही. परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. हिरण्यकश्यपूने धृतराष्ट्राला आपलं प्रल्हादाला विचारलं, हिरण्यकश्यपूने तुझा जो नारायण आहे तो आहे कुठं? तर आत्मा नारायण सर्वाघटी आहे, सर्वत्रच आहे. पण मग हा खांबामध्ये आहे का? तर खांबामध्ये देखील आहे. हिरण्यकश्यपूने लाथ मारली तर खांबावरी लाथ मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. त्यामधून सुद्धा परमात्मा प्रगट झाला. याचा अर्थ परमात्मा कुठं कुठं आहे असं नाही, परमात्मा कुठं नाही असं नाही. सर्व देशात, सर्व काळात, सर्व वस्तूत केवळ परमात्माच आहे. खरं तर देश, काळ आणि वस्तू ह्या केलेल्या कल्पना आहेत. जेव्हा आपल्याला खऱ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा तुकोबाराय सांगतात, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. अशा प्रकारची स्थिती आहे. खरं तर वेदाला संतांना सांगायचे, ऋषीमुनींना, का केवळ आत्माच आहे, जगत नावाचा पदार्थच नाही, पण तुम्हाला भासतो म्हणून आम्ही तो जगत आहे असं फक्त मानलेलं आहे. जगत आणि जगताच्या अंतर्भूत असणारी कोणतीही गोष्ट शास्त्राला सांगायची नाही. सांगायचा तो केवळ आत्माच सांगायचा आहे, परमात्माच सांगायचा आहे. तेव्हा स्थिती अशी आहे की सर्वत्र म्हणजे सर्व देशात, सर्व काळात आणि सर्व वस्तूत समान आणि पूर्ण, सर्वामध्ये समानच व्याप्ती आहे परमात्म्याची आणि तो परिपूर्ण रूपाने आहे. म्हणजे याचा अर्थ परमात्मा जो आहे तो परिपूर्ण आहे. म्हणजे कोणत्याही देश, काल आणि वस्तूचा परिच्छेद किंवा मर्यादा नाही. आणि परमात्म्यामध्ये त्या ठिकाणी कुठं अधिक आणि कुठं कमी असं पण नाही. परमात्मा हा ओतप्रोत, ठोस, भरीव केवळ परमात्माच आहे आणि तो परिपूर्ण आहे. पण यासाठी आपल्या अंतःकरणात भावचक्षु पाहिजे की शास्त्राने सांगितलेला जो परमात्मा आणि त्या परमात्म्याचं स्वरूप हे जे आहे ते अपौरुषेय वेदांनी सांगितलेलं आहे. आणि अपौरुषेय वेद हा आपल्या कल्याणाकरता आहे. म्हणून त्या वेदाच्या तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, कार्याकार्य व्यवस्थित हो. कोणतंही काय करावं आणि काय करू नये याविषयी प्रमाण आपल्याला कोण आहे? शास्त्र प्रमाण आहे, वेद प्रमाण आहे. म्हणून हे जाणावं आणि मग आपण आपल्या प्रत्येक जीवनातील कर्म, आपली भावना आणि आपल्या बुद्धीला होणारं ज्ञान हे सर्व त्या वेदाने सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनात जर असेल, म्हणजे विहित कर्म करू, वेदविहित उपासना करू किंवा वेदाने सांगितल्याप्रमाणे आपल्या स्वस्वरूपाचं आपण ज्ञान करून घेऊ, तर आपण कृतार्थ होऊ, आपलं जीवन निहाल होईल. अशी आपली भावना आपल्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्या भावयुक्त म्हणजे श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आपण वेदाचं अनुसरण केलं. कसं? सर्वत्र समान पूर्ण असं भावयुक्त धृती. अशा प्रकारे आपल्याला भावयुक्त असं अंतःकरण असलं पाहिजे. आता हे असं अंतःकरण करणं हे काय फार सोपं आहे असं पण नाही. परमात्म्या प्राप्तीसाठी लागणारे अंतःकरणाची जी योग्यता आहे, अंतःकरणाचा अधिकार आहे, तो वाढवण्यासाठी धृती धारणा धनवर्ते. त्याच्याजवळ दोन गोष्टी लागतात. त्याला धृती लागते म्हणजे धैर्य लागतं. धैर्य कोणतं? तामसी लोकांचंही धैर्य आहे, राजसी लोकांचं धैर्य आहे, परंतु या ठिकाणी सात्विक धृती म्हणजे सात्विक धैर्य पाहिजे. काय सांगतात त्या? धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. काय सुरुवात काय? धृत्या यया. यया धृत्या म्हणजे ह्या धृतीनं, म्हणजे ह्या सात्विक धृतीनं, ज्या धृतीनं मन, प्राण, इंद्रिय आणि त्यांच्या क्रिया यांचं नियमन केलं जातं, संयम केला जातो, अशी जी धृती आहे तिला म्हणतात सात्विक धृती. आणि ती धृती त्याच्या साधकाच्या जवळ पाहिजे. म्हणजे काही जरी झालं तरीसुद्धा त्या धैर्याचा भंग होत
नाही. त्यांचं संतांचं वर्णन केलं, त्यांच्या धैर्यानाही भंग. भाव एकविध भाव एकविध रंग. रंग. त्यांना जो परमात्म्याचा रंग आहे, परमात्म्याविषयी भाव आहे, तर ते आपल्या धैर्याचा कधी भंग होऊ देत नाही. म्हणजे संपूर्ण जग बुडण्याची वेळ आली तरी त्या धैर्य कधी ते सोडत नाही. असे जे वीर पुरुष आहेत तर त्यांच्या ठिकाणी धृती, सात्विक धैर्य पाहिजे. आणि दुसरं धारणा सांगतात. धारणा म्हणजे देशबंध चित्तस्य धारणा. एकाच ठिकाणी देशबंध म्हणजे एकच देशाच्या ठिकाणी चित्ताला बांधून टाकणं, याला म्हणतात धारणा. म्हणजे आपलं चित्त जे आहे ते चित्त परमात्म स्वरूपाच्याच ठिकाणी स्थापन करण्याचा अभ्यास, याला म्हणतात धारणा. ही धारणा सिद्ध होण्यासाठी काय पाहिजे? पहिल्यांदा सात्विक धैर्य पाहिजे. आणि त्या सात्विक धैर्याने धैर्ययुक्त साधन काय केलं पाहिजे? तर धारणा केली पाहिजे. आपल्या अंतकरणाची वृत्ती ही परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर रूपाने स्थापन करण्याचा प्रयत्न करणं, त्याला म्हणतात धारणा. आता इथं माऊली असं म्हणतात, हे धृती आणि धारणा हेच मनुष्याचं, मुमुक्षूचं काय खरं धन आहे. ह्या मोक्षासाठी, परमात्मा प्राप्तीसाठी हे भौतिक धन काहीच उपयोगाचं नाही. उलट हे धन 15 अनर्थाने युक्त आहे. तेव्हा मुमुक्षुजवळ धन कोणतं असलं पाहिजे? तर श्रद्धा हे एक त्याचं वित्त आहे. वेदामध्ये श्रद्धा या वित्ताने संपन्न होऊन असं सांगतात. ज्या वेळेला छांदोग्य उपनिषदात उपदेश करतात, तस्मात् श्रद्धस्व भारत, त्याच्यापासून धन कोणतं आहे? तस्मात् श्रद्धस्व श्वेतकेतो सांगतात. याचा अर्थ श्रद्धा हे एक धन आहे. आणि दुसरं धन कोणतं आहे? हे सात्विक धैर्य धारण करणं हेच धन आहे. आणि धारणेसाठी अभ्यास करणं हे धन आहे. म्हणजे वैराग्य हे धन आहे. म्हणून ते धारण करा. आणि ते धन जयावर्ते, ते धन ज्याच्या ठिकाणी आहे असं सांगतात. सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण धृती धारणा धन वर्ते जया. ज्या पुरुषाच्या ठिकाणी हा अधिकार आहे किंवा ह्या साधनाने तो संपन्न आहे, तर सांगतात सामान्यत्व हरी समसेज करी चित्तवित्त घरी हरी पाठे. परमात्मा सामान्य आहे. सामान्य या शब्दाचा अर्थ काय आहे? सर्वत्र आहे. परमात्मा जो आहे सामान्यम एकत्वकरम विशेषस्तु पृथक्त्वकृत. सामान्य जे आहे ते सर्वत्र समान रीतीने व्याप्त आहे. आणि सामान्यत्व हरी, तो जो श्रीहरी परमात्मा आहे तो सामान्य रूपाने सर्वत्र विराजमान आहे. आणि समसेज करी, आणि असा तो परमात्मा सम आहे. निर्दोषमी समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणी ते स्थिताः. म्हणून असा परमात्मा हा सर्व सामान्य रूपाने सर्वत्र व्याप्त असल्यामुळं समसेज करी, सर्वत्र व्याप्त असणारा परमात्मा, त्या परमात्म्यालाच तो सेज म्हणजे शय्या करतो, त्याचा अंथरुण करतो. म्हणजे या ठिकाणी जसं भूमीवरील तरंगू जळावरील तरंगू जरी धावीला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमीला तेने. आता पाण्यावरचा तरंग कितीही कुणीकडेही पळाला तरी तो भूमीला सोडून जाऊ शकत नाही. तशी आपल्या अंतःकरणाची कोणतीही वृत्ती जी आहे ती परमात्म्यालाच विषय करते. परमात्मा अधिष्ठान सोडून कुठंच जाऊ शकत नाही. म्हणून त्या पुरुषाने त्या परमात्म्याला काय केलेलं आहे? शय्या केलेला आहे. त्या अंथरुणावर किंवा त्या शेजेवर तो राहतो. किंवा परमात्म स्वरूप हे त्याचं शय्यागृह आहे, शयनगृह आहे, विश्रांती स्थान आहे. आणि हे चित्तवित्त घरी हरी पाठे. आणि त्याच्याजवळ 2 गोष्टी, कोण? चित्त आणि वित्त, हे हरिपाठ रूपाने त्याच्या घरी आहे. आता या ठिकाणी वित्त शब्द पाहिला आपण धन अर्थाने. त्याचं वित्त कोण आहे? परमात्मा नारायण हेच त्याचं काय आहे?
धन आहे. साठविले घरी नारायण घरी नारायण घरी साठविले धन. त्याचं धन किंवा वित्त जे आहे ते वित्त म्हणजे परमात्माच आहे. म्हणजे जसा एखादा धनाचा लोभी मनुष्य त्याला फक्त धनच आवडतं, तसा तुकोबाराय म्हणतात की आम्हा नारायण तैशा सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. हा याचं वित्तही तेच आहे आणि चित्तही तेच आहे. तर चित्तही तेच आहे म्हणजे पाठीमागं सांगितलं की या ठिकाणी चित्त कसं आहे तर चित्त हे चिंतन करणारी जी अंतःकरण वृत्ती ती अखंड भगवंताचं चिंतन करते की आणि त्याचं चित्त म्हणजे ज्या चित्तात परमात्म्याचं चिंतन करायचं चित्तच काय आहे परमात्मा रूप झालेलं आहे. आणि हे चित्त किंवा वित्त जर कोणतं आहे चित्तही श्री हरिपाठच आहे. भगवान श्रीहरीचं स्मरण करणं आणि वित्त कोण पाहिजे त्याला श्रीहरीच पाहिजे. त्याचं साधन काय आहे श्रीहरी आणि साध्य कोण आहे श्रीहरी. आश्रय आणि विषय हे दोन्ही परमात्माच आहे. भक्तीच्या प्रांतामध्ये मनुष्याने हे नेहमी लक्षात साधकाचे असलं पाहिजे आपल्या आश्रय काय आणि विषय काय. जर आपला आश्रयही परमात्मा असेल आणि विषयही परमात्मा असेल तर आपली भक्ती योग्य दिशेने शास्त्र प्रतिपादित संतांनी अनुभूत मार्गाने संत गेले जया ठाया त्याच मार्गाने आपण परमात्मा स्वरूपाशी एकरूप होण्याचं साधन योग्य रीतीनं करत आहोत. आकार निराकारी त्रिपथ शेजारी हरी भरोवरी घेतो विरळा. आता निराकारी त्रिपथ शेजारी आकार. आता सांगतात या ठिकाणी निराकारी म्हणजे निराकार स्वरूपात. परमात्मा कसा आहे निराकार स्वरूप आहे आणि निराकार स्वरूप असणारा परमात्मा हा कधीही तो असंग आणि निर्विकार आणि एकरूप असल्यामुळं तो कधीही केवळ परमात्मा किंवा केवळ असणारं आत्मतत्व हे कधी आकाराला येऊ शकत नाही. कारण त्याला नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया. आणि मग अशा वेळेला हे संपूर्ण जगत तर आम्हाला प्रतीतीला येतं याचं कारण असंग निर्गुण परमात्मा असू शकत नाही. मग अशा वेळेला हे जगत तर आम्हाला प्रतीतीला येतं हे कशापासून झालं तर त्याच्यामध्ये सांगतात जन्माद्यश यतः हे परमात्म्यापासून झालं. सगुण आपलं निर्गुण परमात्म्यापासून होईलच कसं यासाठी शास्त्राने सांगितलं परमात्म्याचं असंगत्व निर्विकारत्व अबाधित राहून त्या परमात्माच मूळ कारण आहे जगाचं. ओम नमोजी आद्या आणि तो वेद प्रतिपाद्य असा आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा तो ससंवेद्य आत्मरूप आहे. म्हणजेच ह्या निर्गुण निर्विकार असंग आत्म्यापासूनच हे जगत उत्पन्न झालं पण केवळ आत्म्यापासून झालं नाही. पण आत्म्या वाचून होणं शक्य नाही. पण आत्म्यापासून कसं झालं याविषयी शास्त्रकारांनी सांगितलं की या ठिकाणी त्रिपथ शेजारी तो परमात्मा जो आहे तो परमात्मा काय करतो त्रिपथ म्हणजे तीन मार्ग म्हणजे तीन गुण त्रिगुण. त्रिपथ म्हणजे सत्वरज आणि तीन गुणांनी युक्त असणारी माया. माया म्हणजे काय त्रिगुणांच्या साम्य अवस्थेला माया म्हणतात किंवा प्रकृती म्हणतात अज्ञान म्हणतात अशा प्रकारे देवी म्हणतात. हे जे त्रिपथ म्हणजे त्रिगुणांनी युक्त असणारी जी माया आणि त्या मायेच्या शेजारी तिच्या शय्येवर म्हणजे परमात्मा आणि माया यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध होऊन त्याला ईश्वर भाव प्राप्त होतो. माया अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं पडलेलं प्रतिबिंब मिळून जो ईश्वर भाव निर्माण होतो त्या ईश्वराच्या ठिकाणी संकल्प होतो की एकोहम बहुश्याम. म्हणून तीच गोष्ट इथं सांगतात निराकार परमात्म्याला मायेचा संबंध होऊन त्रिपथ म्हणजे त्रिगुणात्मक माया आणि त्या मायेच्या शय्येवर तो परमात्मा पोवडतो आणि नंतर या ठिकाणी आकार जो आहे
तो आकार उत्पन्न होतो. म्हणजे जग केवळ जड मायेपासून उत्पन्न होत नाही किंवा त्या परमात्म्याच्या शय्येवर असणारी माया त्याचं सत्ता आणि स्फुरण घेते, सत्ता आणि हे जगत उत्पन्न करते, किंवा तो परमात्मा मायेचा उपाधीचा अंगीकार करतो आणि हे संपूर्ण जगत उत्पन्न करतो असं सांगितलं. त्यालाच आकार निराकार त्रिपथ शेजारी, शेजारी म्हणजे शय्येवर, आणि हरी भरोवरी घेतो विरळा. मग असा जो परमात्मा आहे की जो जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय मायेच्या द्वारा करतो, पण तो मायावी आहे, पण माया त्या ठिकाणी माया ही त्याच्या अधीन आहे. त्यामुळं तो परमात्मा जो आहे तो परमात्मा सर्व शक्तिमान सर्वज्ञ असा मायाधीश आहे. आणि त्याच परमात्म्याने जर हे सर्व केलेलं आहे तरी अर्थात त्या परमात्माच मुख्य झाला, प्रधान झाला परमात्मा. म्हणून तोच काय म्हणतात, जन्माद्यस्य यतः किंवा येतो वा इमानी भूतानी जायन्ते, मायोपाधिक परमात्मा. आणि त्याचं दुसरं नाव काय आहे, भक्त सिद्धांतात श्रीहरी हे नाव आहे. मग आता त्या श्रीहरीचंच नामपाठ केला पाहिजे, त्या श्रीहरीचंच नामोच्चारण नामसंकीर्तन केलं पाहिजे. म्हणजे काय होईल, त्या परमात्म्याच्या अधीन माया असल्यामुळं जो त्याची भक्ती करील तर त्याला ही माया तरुण जायला कठीण आहे. परंतु ते काय म्हणतात, जे मला शरण आले ती माझी माया लीलेने तरुण गेले. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडिये सरले मायाजाळ. त्याला हे मायाजाळ अलीकडच्याच तीरावर संपतं. म्हणून आज सर्वांनी काय करायला पाहिजे, ह्या चिंतनाने ही वस्तुस्थिती पाहून सर्व प्राणी मानव मात्रांनी भगवंताचं श्रीहरीचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण का, तो मायाधीश आहे, त्यामुळं माया जीवावर प्रभाव करू शकणार नाही. उलट तिची स्थिती तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, आईशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप जाय त्रिविधतो ताप. किंवा काय त्या अभंगाची सुरुवात आहे, तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, आईशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, अशी ती स्थिती आहे. पण ह्या जगामध्ये इतके मानव आहेत ह्या विश्वाच्या पाठीवर, सगळे त्याच्याकडे प्रवृत्त झालेत का, फार थोडे झाले, फार थोडे, थोडे फार का फार थोडे, फार थोडेच लोक त्याच्याकडे प्रवृत्त झाले. त्यालाच म्हणतात मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. कोणीतरी विरळेच पुरुष त्याला जाणतात आणि त्याच्या भक्तीकडं प्रवृत्त होतात. हीच गोष्ट म्हणून सांगतात, हरी भरोवरी घेतो विरळा. आता त्या श्रीहरीचं नामस्मरण केलं पाहिजे. ते किती केलं पाहिजे, भरोवरी म्हणजे याचा अर्थ भरपूर केलं पाहिजे. पूर्णपणाने हे जे जीवन आहे तर जे देवे दिला देह भजना गोमटा, केवळ भगवत भक्तीसाठीच हे देह देवाने दिलेला आहे. की जेव्हा ही मनुष्य योनी निर्माण केली तेव्हा देवाला बरं वाटलं की ह्या बाकीच्या ज्या पशु योनी तयार केल्या पण त्यांच्यामध्ये काय होतं, फक्त आहार निद्रा भयमैथुनंच एवढ्याच गोष्टी होत्या. आणि माणसं निर्माण केली आणि त्यांनी जर तेच केलं तर मग काय उपयोग. म्हणून देवाने त्याला अधिक बुद्धी दिली. आणि सामान्यमेतत् पशुभिर नराणाम, आहार निद्रा भय आणि मैथुन हे सर्वच करतात. आणि जर मनुष्य जन्म येऊनही तो ह्या चार गोष्टीमध्ये आपलं जीवन यापन करेल तर काय सुभाषितकार काय म्हणतात, ज्ञानम ही तेषाम अधिको विशेषः. त्यांना एक अशी बुद्धी दिली की ज्या बुद्धीनं त्यांना परमात्म्याचं ज्ञान होईल. परंतु त्यांनी जर करून घेतलं नाही तर काय म्हणतात, ज्ञानेन हीनः पशुभिः समानः. ज्ञानहीन जो पुरुष आहे तो पशुप्रतुल्य आहे असं सांगतात. म्हणून म्हणतात जन्माला आलं तर काय केलं पाहिजे, रात्रंदिवस त्याने हरीची भरोवरी केली पाहिजे. भरोवरी केली पाहिजे म्हणजे भरपूर पूर्ण जीवनच्या जीवन हे केवळ
त्या जगन्नियंत्या परमात्म्याच्या चिंतनात, स्मरणात, हरिपाठात त्यांनी वेच केला पाहिजे. पण आपण जर ह्या जगातील मानवमात्रांवर जर दृष्टिक्षेप केला तर आपल्याला विरळेच ह्या परमात्म्याला शरण गेलेले दिसतात. थोरया जनांचे वाटेबा आश्चर्य, न करीती विचार का स्वयताचा, कोण दम ऐसा आहे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. हा विचार त्यांच्याजवळ येत नाही, म्हणून संतांना त्यांची दया वाटते. आणि तुकाराम महाराज त्यांच्या घरोघर जाऊन सांगतात देव घ्या कोणी, परंतु ते ग्रहण करत नाही. बिचाऱ्या तुकोबारायांना शेवटी असं म्हणावं लागतं, काय दुबळा तुका भावे विण, दुबळा तुका भावे विण, उधारा देव घेतला ऋण. त्यांना तो परमात्मा आपलासा करावा लागतो, कोणी त्याचा स्वीकार करत नाही, अशी स्थिती आहे. म्हणून इथं माऊली म्हणतात हरी भरोवरी भरपूर प्रमाणामध्ये श्रीहरीचं नामस्मरण करणारा, किंवा भरोवरी शब्दाचा दुसरा अर्थ आहे सामुग्री. आपल्या मानवमात्राच्या उद्धाराची सामुग्री आहे भगवंताचं नामस्मरण. पण ती सामुग्रीचा जमवणारे किंवा ते सामुग्रीच्या द्वारा भगवत चिंतन करणारे असे विरळेच आहेत. ज्ञानदेवाजीने अवघे ज्ञान होणे, विज्ञानी राहणे गुरु कृपा. तर ते म्हणतात की आम्हाला मात्र असं आहे की ज्ञानदेवाजीने, ज्ञानोबारायांचं जे जीवन आहे ते अवघे ज्ञान होणे. म्हणजे आमचं जीवन काय आहे, अवघे म्हणजे परिपूर्ण रूपाने, म्हणजे सर्वत्र परमात्माच परमात्मा आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंताचं रूप म्हणजे जरी आपण जगाचा अध्यारोप केला किंवा जगतकारण अज्ञानाचा अध्यारोप केला तरीसुद्धा ज्या वेळेला जगत उत्पन्न नव्हतं तेव्हाही परमात्मा पूर्णच होता. जगत उत्पन्न झालं तरी परमात्मा पूर्णच आहे. कारण जगत आणि परमात्मा, परमात्मा पारमार्थिक सत्तेत आहे आणि जगत जे आहे ते व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक सत्तेतलं आहे. त्यामुळं जगत उत्पन्न झालं तरीसुद्धा परमात्म्याचा ते काही द्वैत निर्माण करू शकत नाही. स्थितिकालातही परमात्मा ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्ण मुदच्यते. आणि समजा जगाचा लय झाला तरीसुद्धा परमात्मा पूर्णच आहे. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी जगताच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाने कोणत्याही प्रकारचा क्षय किंवा वृद्धिरूप परिणाम कोणताही होत नाही. त्याचं परिपूर्णत्व जे आहे ते देश काल वस्तू परिच्छेद विवर्जित, ते जसंच्या तसं आहे. तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे, म्हणून म्हणतात. मग आमच्या गुरुजींनी आम्हाला काय सांगितलं, ज्ञानदेवाजीने अवघे ज्ञान होणे. आम्हाला अवघा म्हणजे संपूर्ण हा परमात्माच आहे, सर्वत्र परमात्मा सत्ताच व्याप्त आहे असं जर ज्ञान झालं तर त्याला आम्ही म्हणतो का आमचं खरं जीवन आहे. त्याला म्हणतात जिनं, म्हणजे त्याला म्हणतात जीवन. ज्ञानोबाराय म्हणतात की गुरुकृपेनं व श्री विठ्ठल कृपेनं आमचं जीवन म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान संपादन करणं हे आमचं जीवन झालेलं आहे. आणि या ठिकाणी ज्ञान शब्दाने जर तुम्ही परोक्ष ज्ञान घेतलं किंवा शास्त्रज्ञान घेतलं या ठिकाणी, किंवा श्रोत्रियता ज्याच्यामध्ये शास्त्राचं शब्दाचं यथार्थ ज्ञान होणं, हे जर आमचं जीवन आहे असं म्हणतात. याचा अर्थ फक्त शास्त्राचं स्वाध्याय करून केवळ परोक्ष ज्ञान संपादन करणं ही जीवनाची, पारमार्थिक जीवनाची परिपूर्णता कधीही मानत नाहीत ज्ञानोबाराय. मग काय तर विज्ञानी राहणे गुरुकृपा. हे जे आम्ही संपादन केलेलं शास्त्रज्ञान आहे, परोक्ष ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं पर्यवसान अपरोक्ष ज्ञानात झालं पाहिजे. कारण परोक्ष ज्ञान हे आम्हाला जो भ्रम झालेला आहे तो अपरोक्ष भ्रम आहे की मी देह आहे, मी सुखी दुःखी आहे, मी जन्ममरण धर्मवान आहे. हा अपरोक्ष भ्रम आहे, आपल्याला प्रत्यक्ष भ्रम आहे. आणि त्या अपरोक्ष भ्रमाच्या निवृत्तीसाठी अपरोक्ष ज्ञानाची आवश्यकता आहे.
तेव्हा हे जे झालेलं शास्त्राचं ज्ञान, ह्या ज्ञानावर ही स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. अपरोक्ष भ्रांती निवृत्त होत नाही. अपरोक्ष भ्रांतीच्या निवृत्त्यर्थ अपरोक्ष ज्ञान आणि अपरोक्षच ज्ञानच पाहिजे. म्हणून म्हणतात की विज्ञानी राहणे गुरुकृपा. आपल्याला त्याचं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान अर्थात अपरोक्ष ज्ञान, त्या ज्ञानामध्येच आपण रममान झालं पाहिजे किंवा ते ज्ञानस्वरूप आपण झालं पाहिजे. पण याच्यासाठी आवश्यकता काय आहे? विज्ञानी राहणे गुरुकृपा. ही जी शेवटली अवस्था आहे ही गुरुकृपे वाचून होत नाही. जर श्रीगुरूंनीच त्याला योग्य प्रकाराने ही स्थिती प्राप्त करून देण्यासाठी त्याचं खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या परमार्थिक साधनाचा योग आणि क्षेम हे दोन्हीही श्रीगुरूंच्या अधीन आहे, कृपेच्या अधीन आहे. म्हणून 12व्या अध्यायाचं मंगलाचरण आहे ना, काही लोक म्हणतात गुरूंना वंदना केलेली, काही म्हणतात गुरूंना नाही, गुरूंच्या कृपे कृपा, गुरु कृपेला वंदन केलेलं आहे. ओव्या आहेत ना, आठवली तर पहा. तुझी गुरु कृपा दृष्टी तरी कवनाते तापोळी, तरी कवनाते तापू पोळी, कैसे निओ शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. असं त्या कृपेचं वर्णन केलं, बरोबर ना. जर ही कृपा प्रसादाच्या रूपाने आली तर साधकाच्या जीवनात शोकाला कुठेही स्थान राहणार नाही, असं ज्ञानोबाराय म्हणतात. पण हे कधी होईल? आमच्या जीवनाचं नाव म्हणजे काय आहे? तर आम्हाला जीवनाचं नाव आहे ज्ञान आणि विज्ञान. ज्ञानम तेहम सविज्ञानम विदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. जे जाणलं असताना आम्हाला काही जाणण्याचं शिल्लक राहणार नाही असं विज्ञानासहित ज्ञान मी तुला सांगत आहे, असं 7व्या अध्यायामध्ये परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. त्याचप्रमाणे ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेवा जिने अवघे ज्ञान होणे, विज्ञानी राहणे गुरुकृपा. आता हे जे सर्व आहे की सर्व चित्तवित्त हरिपाठ करणं, परंतु या आणि कोणत्या अनुभवावर? तर विज्ञानासहित ज्ञानाला प्राप्त होणं ही गोष्ट आहे. ही गोष्ट आपल्या सगुण साकार असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं किंवा निर्गुण निर्विकार जो परमात्मा आहे त्याच्या स्वरूपाला जाणून सगुण किंवा निर्गुण स्वरूपाची भक्ती, आणि ती कशासहित? हरिपाठाशी सहित, म्हणजे नामसंकीर्तनाने युक्त अशा प्रकारची भक्ती हे ह्या स्वरूप स्थितीच्या किंवा जीवनमुक्तीच्या मोक्षाच्या प्राप्तीचं साधन आहे. हा माऊलींचा मुख्य सांगण्याचा जो हेतू आहे. त्याच्यासाठी ह्या भक्ती साधनाचं वर्णन आता पुढच्या श्लोकात 78 क्रमांकाच्या करीत आहेत. सावळी तेजे भक्ती पसोल, इंद्रिया शरण चरण रजी, निवालो माये अमृत रसने, राम नाम पेणे वैकुंठीचे, आळविता सगुण निर्गुण रूपडे, वचने फाडोवाडे हातायेत, ज्ञानांजन लेवो ज्ञानदेवी निज, निवृत्तीने गुज सांगितले, निवालो माये अमृत रसने, राम नाम पेणे वैकुंठीचे. सावळिये तेजी भक्ती पशु ओल, इंद्रिया शरण चरण रजी. प्रस्तुत अभंगामध्ये माऊली सांगतात की जो मुमुक्षु आहे त्या मुमुक्षुला तर ह्या
भौतिक जगातलं कोणतंही सुख किंवा पारलौकिक सुख स्वर्गाधिकांचं त्याला अभिप्रेत नाही, त्याची इच्छा नाही. मग त्याला काय वाटत असतं? सावळीये तेजी. आपण आता जे निळा, काळा, सावळा परमात्म्याचं वर्णन म्हणजे हे सच्चिदानंद ब्रह्माचंच वर्णन आहे असं पाहिलं. कारण सच्चिदानंद ब्रह्मच ह्या सगुण आणि निर्गुणांचं अधिष्ठान आहे आणि त्याला म्हणतात सावळं. म्हणजे तो परमात्मा सावळा असं का म्हणतात? तर सावळा रंग हा जो आहे तो जरी आपल्या प्रतीतीला येत असला तरी त्याचं मूलभूत स्वरूप हे अतींद्रियच आहे. आणि त्या अतींद्रिय स्वरूपाला जेव्हा इंद्रिय ग्रहण करू शकत नाही तेव्हा तो परमात्मा त्यांना निळ्या स्वरूपाने भासतो असं सांगितलं. आणि सगळ्यांना वाटतं की त्या म्हणजे सर्व मुमुक्षू, जिज्ञासू, भक्तीचं अंतकरण असणाऱ्या सर्व पुरुषांना वाटतं की आपलं जीवन स्थिर कुठं व्हावं, आपली स्थिती कुठं व्हावी? सावळीये तेजी. परमात्म्याचं जे सावळं तेज आहे त्या तेजामध्ये आपण मिळून जावं. आपल्या तेजोशी तेजोमे देही वेद सांगतो, तू तेज स्वरूप आहेस आणि त्या तेजस्वरूप मला प्रदान कर, किंवा तुझ्या तेजस्वरूपामध्ये म्हणजे ज्ञानस्वरूपामध्ये मला विलीन करून टाक, त्याच्याहून भिन्न राहू देऊ नको, असं हे सावळं तेज आहे. परंतु त्याच्यासाठी साधन काय आहे? तर भक्ती पशु ओलं. कारण काय? परमात्म्याचा एक स्वभाव, जसं नामदेवराय म्हणतात ना, काय देवा तुला मी अतिशय उदार आहे म्हणून तुझ्याकडं आलो, परंतु तू नाही काय देसी तेव्हा घेसी. त्या सुरुवात काय? तर ते सांगतात की तुझं औदार्य मी ऐकलं आणि तुझ्या दारात आलो, परंतु तू तसा उदार नाही म्हणून मी परत माघारा जातो. कारण तुझा स्वभाव कसा आहे? देशी तेव्हा घेशी ऐसा असशी उदार, काय देवा धरुणी तुझे कृपणाचे द्वार, असं सांगतात. आम्हाला असं वाटलं होतं की तू सर्वांचा औदार्याचा खजिना आहेस, भांडार आहेस, परंतु तुझ्याजवळ काय तुझी एक रीत ठरलेली आहे, तो घेतो आणि तेव्हा देतो. आणि ते पण घेतो म्हणजे काय? तो अगोदर त्याचं ओल घेणं म्हणजे तारण ठेवणं, गहाण ठेवणं. तो अगोदर काय करतो? काहीतरी गहाण ठेवतो. तुकोबारायांचा एक क्षेपक अभंग आहे, पण फार गोड अभंग आहे. तुकोबाराय देवाशी बांधताना म्हणतात, भक्ती ऋण घेतले माझे आणि चरण गहाण आहेत तुझे, माझा भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण आहेत तुझे, माझा प्रेम व्याज देये हरी, माझा हिशोब लवकरी करी, असं तुकोबाराय म्हणतात. तू त्या मोबदल्यात तुझे पाय माझ्याकडे मला मिळाले, पण त्याच्यासाठी काय केलेलं आहे? तू भक्तीचं ऋण घेतलेलं आहे. तसंच इथं सांगतात, सावळ्या तेजामध्ये जायचं असेल तर आपल्याला काही तारण द्यावं लागेल. त्याला म्हणतात ओल, म्हणजे तारण देणं. पण कोणता? भक्ती पशु ओल. त्या ठिकाणी भक्ती जी आहे ती भक्ती तारण द्यावी लागते. तर त्या भक्ती शब्दाचा अर्थ आहे, आपलं भक्ती शब्दाला एक पशु असं सांगितलेलं आहे. पशु म्हणजे परिपूर्ण असणं. आपलं पशु म्हणजे ह्या शब्दाचे दोन अर्थ आहे. काय? एक अर्थ आहे नाही, तो तर असा एक आम्हाला वाटलं होतं, पैसू, भक्ती पैसू म्हणजे भक्तीचा विस्तार. पण सगळ्या गाथेमध्ये पैसू कुठंच नाही, पशु शब्द आहे. आणि तो शब्दकोशामध्ये पशु शब्दाचा अर्थ आहे. पशु शब्दाचा एक अर्थ आहे प्रसवणारी घोडी आणि दुसरा अर्थ आहे पैसा, धन. बरोबर ना? तो जरा व्यंजनेनं किंवा निंदार्थी असा त्याचा वापर याच्यामध्ये केलेला आहे साहित्यामध्ये. तरी तर बघा तो अर्थ. तर ही भक्ती पशु कशाला म्हणतात? जी घोडी आहे ना, जी प्रसवणारी घोडी, म्हणजे जी घोडी अधिक वित देत राहते तिला म्हणतात पशु. स्त्रीलिंगी शब्द आहे. तर भक्ती ही काय आहे? भक्ती ही अधिक प्रसवणारी घोडी आहे. त्याला काय म्हणतात? अश्विनी. अश्विनीच ना. तर त्या ठिकाणी ती अशा प्रकारची घोडी की हे बघा, तुम्ही सुरुवात कुठून करता? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. एका पाठोपाठ एक पुढचं. श्रवणच काय करतं?
कीर्तन करायला भाग पाडतं. श्रवणम कीर्तन, नंतर विष्णू स्मरणम, अशी अनेक फलांना प्रसवणारी अशी भक्ती जी आहे ती भक्ती, तिला पशु असं म्हटलंय. आणि त्या भक्तिरूपी पशुची ओल द्यायची, म्हणजे ते तारण द्यायचं. म्हणजे काय, नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या हाती संत जनी. अशा प्रकारच्या ही नवविधा भक्ती आपण तारण द्यावी लागते. दुसरा पैसा किंवा धन या अर्थाने जो शब्द आहे तो म्हणजे भक्तिरूपी धन त्याला द्यावं लागतं. भक्तिरूपी धन दिलं की मग त्याचे चरण आपल्याला प्राप्त होतात, असाही अर्थ आहे. सावळी असं जर झालं, भक्ती पशु जर ओल दिली तर सावळी येते जी, तुम्हाला सावळा त्याच्यामध्ये प्रविष्ट व्हाल किंवा त्याची प्राप्ती तुम्हाला होईल. आणि त्यावेळेला तुम्हाला प्रवेश मिळेल. म्हणजे काय, अजून एक साधन सांगितलं, इंद्रिया शरण चरण रजी. आणि तुमची जी इंद्रिय आहेत ना, ती इंद्रिये बहिर्मुख होऊन शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या ऐहिक किंवा पारलौकिक विषयाकडे जाता कामा नये. तर त्या सगळ्या इंद्रियांचा विषय कोण पाहिजे, चरण रज, भगवंताचं चरणाचं रज हेच त्या इंद्रियांचं प्राप्तव्य आहे. अशी जर वृत्ती असली आणि अशी भक्ती असली तर ह्या भक्तीच्या द्वारा तुम्हाला त्या सावळ्या तेजामध्ये परमात्म स्वरूपामध्ये तुमचा प्रवेश होईल. तुम्ही त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन जाल, एवढं सांगितलं. निवालो माये अमृत रसने राम नाम पेने वैकुंठीचे. आता माऊली आपला अनुभव सांगतात की हे माये आम्ही अमृत रसने निवालो. अमृत रसन म्हणजे अमृत कोण आहे, अमृतावनी गोड नाम तुझे देवा. ते अमृत स्वरूप असणारं तुझं जे नाम आहे ते आमच्या रसनेने म्हणजे वागींद्रियाने जिव्हेने वारंवार त्याचा उच्चार केला आणि त्याचं फळ आम्हाला आता काय झालं, निवालो. आम्ही निवांत झालो. आता आम्हाला काही कर्तव्य राहिलं नाही, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता आम्हाला कोणतंही काम नाही झालो पाही रिकामा. ही जी स्थिती आम्हाला प्राप्त झाली, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल्या. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. अशा प्रकारची स्थिती आम्हाला प्राप्त झाली आणि आपणच आपल्या रसनेंद्रियाला धन्यवाद देता तुकाराम महाराज. निवालो माये अमृत रसने. तिला हे माये तू असं त्या रसनेला म्हणतात. माये रसने म्हणजे हे रसने माये, हे रसनारूप असणाऱ्या हे माते, तू मला कायम तू त्या परमात्म्याचं स्मरण करून घेतलं आणि आज मला पूर्णपणे आनंदाच्या राशीवर तुम्हाला आरूढ केलेलं आहे. म्हणून म्हणतात निवालो माये अमृत रसने. आता आम्ही कुठं आलेलो आहे तर रामनाम पेने वैकुंठीचे. खरं वैकुंठीचा पेणं म्हणजे मुक्काम. आता कोणता आहे, वैकुंठामध्ये आमचं पेणं म्हणजे मुक्काम झालेलं आहे. पण कशामुळं, रामनाम. त्या रामनामाचं उच्चारण केल्यामुळं हे जिव्हे किंवा हे रसने आता आम्हाला ह्या वैकुंठामध्ये, वैकुंठ शब्दाचे आपण दररोज पाहतो, वैकुंठ शब्दाचे लोकविशेष म्हणून तुकोबाराय जसे वैकुंठाला गेले तसा वैकुंठाचा मुक्काम आम्हाला प्राप्तच आहे. आणि वैकुंठ हे परमात्म्याचं नामच असल्यामुळं त्या नामीमध्ये पण आमचा मुक्काम किंवा निवासस्थान आम्हाला तो प्राप्त, निवासस्थान रूपाने तो आम्हाला प्राप्त झालेला आहे. किंवा या ठिकाणी दुसरा अर्थ आहे वैकुंठाचा निर्विशेष असणारा मोक्ष. जन्माभावरूप जो मोक्ष आहे त्या मोक्षालाही आम्ही प्राप्त झालो आहोत असं सांगतात. हेच आमचं मुक्कामाचं ठिकाण आहे. आता एक फार महत्त्वाची गोष्ट तिसऱ्या चरणात माऊली सांगतात बघा. आळविता सगुण निर्गुण रूपडे वचने फाडो आडे हाता येतं. मनुष्याचं जीवन कसं जायला पाहिजे तर त्याविषयी सांगतात की त्याने सगुण निर्गुण रूपडे आळविता. आपण
सारखं गेल्या 15 दिवसापासून चिंतन करतो की माऊलींचं मनोगत सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव पाण्यात यत्किंचित देखील नाही, आणि ज्येष्ठ आणि कनिष्ठ भाव तर नाहीच नाही, परंतु दोन्ही एकाच परमात्म्याची रूपं आहेत. तेव्हा सगुण उपासनाच्या अधिकाऱ्याने सगुण उपासना करावी, निर्गुण उपासनाच्या अधिकाऱ्याने निर्गुण उपासना करावी. दोघांनाही सगुण आणि निर्गुण आणि त्याचं असणारं जे अधिष्ठान जे सगुण निर्गुणाहून अतीत अगुण आहे त्याचंही ज्ञान होईल, आणि त्याचं ज्ञान वेगळेपणाने होणार नाही तर अभेद ज्ञान होईल, आणि तो तद्रूपतेला परमात्म स्वरूपालाच प्राप्त होईल. अशा प्रकारचं माऊली सांगतात. पण सगुण तरी काय आहे? भक्ती आहे, ते आळवणं आहे त्या परमात्म्याला, निर्गुण परमात्म्याला सुद्धा आळवणं आहे. आज काही लोक म्हणतात निर्गुण परमात्म्याला आळवताच येत नाही. असं नाही, तो परमात्मा सगुण निराकार्य आहे, सगुण साकार्य आहे. आकार नसतानाही त्या परमात्म्याच्या उपासना सांगितल्यात का नाही? उलट निर्गुण उपासना आपल्या वेद प्रणीत अशा आहेत, आणि छांदोग्यादी उपनिषदामध्ये त्याचं भरपूर निर्गुण उपासनेचं वर्णन केलं. उलट निर्गुण उपासना ही तत्त्वज्ञानाला जवळ आहे असं मान्य केलेलं आहे. आणि जो स्थूल बुद्धीचा, मंद बुद्धीचा, किंवा ज्याच्या चित्तामध्ये नाम रूप किंवा आकार यांना जास्त स्थान आहे, अशा पुरुषाला तो नामरूप जरी त्याची सुटत नसतील तर भगवंताची दिव्य नामरूपाची योजना करून या ठिकाणी ह्या असणाऱ्या भौतिक नामरूपापासून त्याचं मन परान्मुख करून ह्या दिव्य नामरूपाच्या द्वारा नामरूपाच्या अतीत परमात्म्याला आपलं त्या साधकाला जाता येईल. अशा प्रकारची ही सगुण उपासना देखील वेद प्रतिपादित आहे. आणि तीच गोष्ट माऊली या ठिकाणी सांगतात, आळविता सगुण निर्गुण रूपडे. सगुण रूप असो किंवा निर्गुण रूप असो त्याची आपण प्रार्थना करावी. काही लोक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आज कितीतरी लोक असे आहेत की ते मंदिर किंवा संप्रदाय असे आहेत की ज्या ठिकाणी सगुण साकाराला ते मानत नाही, तरीसुद्धा त्यांच्या प्रार्थना आहेतच की नाही. त्यांच्या हरि ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः, आणि त्याच्यामध्ये ते म्हणत असतील तरीसुद्धा त्यांना सगुण साकार रूप मान्य नाही. पण सर्व व्यापक असणारा परमात्मा जो आहे तो परमात्मा वेद प्रतिपादित आहे. युक्तीनं न्यायदर्शनासारख्या युक्तीनं त्याची सिद्धी करतात. आणि उदयनाचार्यांसारख्यांना या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी निर्गुण उपासना चं समर्थन केलं त्यांना देखील जगन्नाथ परमात्म्याने दर्शन दिलेलं आहे सगुण साकार स्वरूपात. निर्गुण उपासकालाही सगुणाचं दर्शन होतं, सगुणालाही निर्गुणाचं दर्शन होतं, आणि दोघांनाही तत्त्वज्ञानाने दोघंही मुक्त होतात. आणि हे सर्वांची प्रारंभीचं साधन कोणतं आहे? त्यांचं नामस्मरण आहे. आणि शेवटचं साधन कोणतं आहे? नामस्मरणच आहे. म्हणजे प्रारंभापासून शेवट वेरी आणि तत्त्वज्ञान झाल्यानंतरही जे राहतं अशा साधनाचा किती मोठा उद्घोष या ठिकाणी संतांनी, पुराणांनी किंवा वेदानुमोदित असणाऱ्या सर्व ग्रंथांनी या सगुण उपासनेचंही वर्णन केलेलं आहे, निर्गुण उपासनेचंही वर्णन केलं. आणि मग ही जी आहे ना, आळविता सगुण निर्गुण रूपडे, त्याचं आळवणी करण्यासाठी त्याची विनंती किंवा त्याची प्रार्थना करण्यासाठी वचने, वेदामध्ये काय मंत्ररूप वचनच आहेत ना. संतांच्या वाणीमध्ये सुद्धा ती आळवणी काय आहे? वचनाच्या द्वाराच केलेली आहे. परंतु ह्या वचनाचा उपयोग काय होता तर ते म्हणतात फाडो वाडे हाता येतं. आजही जर आपण परमात्म्याची प्रार्थना शब्दाच्या द्वारा केली असेल तर त्याच्यामुळं तो फाडोवाडे हाता येतं. फाडोवाडे म्हणजे अगदी स्पष्ट रूपाने तळहाताच्या आवळ्यासारखा तो परमात्मा कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. साठविला राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. मागण्याची आस
पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ, अशी ह्या सर्व संतांची अनुभूती आहे. म्हणून तो उलट परमात्म्याचं आळवत राहायचं. शब्दाने तुका म्हणे आम्हा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्न करू. आम्हाला आमच्याजवळ हत्यार काय आहे? फक्त ही जी शब्द आहेत त्या शब्दाचा आलोडन अनुसंधान करत राहायचं भगवत प्राप्तीसाठी, आणि तो भगवंत या रीतीनं आपल्याला अत्यंत स्पष्ट रीतीनं कळतो. काही लोक जे म्हणतात ना नामधारक आहे आणि आम्ही दुसरं साधनं जाणत नाही. साधनं जाणत नाही, परंतु याचा अर्थ ती साधनांचं फल त्याला प्राप्त होत असतं. म्हणजे साधनाचा ज्ञानाने जे फल प्राप्त व्हायचं ते त्याच्याकडून घडतं, ते अनुष्ठान त्याच्याकडून घडतं आणि त्याला तेच फल प्राप्त होतं. म्हणून याचा अर्थ नाम हे शास्त्रानेच सांगितलेलं आहे. चौवेदी दान साई शास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गाते. त्यामुळं नामापेक्षा काय शास्त्राचा द्वेष करायचा अशातला भाग नाही, पण शास्त्राचं आलोडन करण्याचं अभ्यास करण्याचं सामर्थ्य जरी नसेल तरी हे एक अमोघ शस्त्र नामरूपी हत्यार वेदाने सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व कोणी कसे असेल, लहान थोर जाती पाती कोणताच विचार नाही. या ठिकाणी फक्त काय आहे की पवित्रते कुळ पावन तो देश, जेथ हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तिन्ही लोक. जे कोणी लोक असतील केवळ नाम साधन केलं तरी त्यांना तेच फल प्राप्त होतं. ज्ञानांजन लेवो ज्ञानदेवी निज, निवृत्तीने गुज सांगितले. यानंतर ते म्हणतात की आम्ही काय करावं आमच्या जीवनामध्ये, तर आम्हाला श्री गुरु निवृत्तीनाथांनी आमच्यासाठी काय केलं? पहिल्यांदा तर ज्ञानांजन, अंजन म्हणजे डोळ्यामध्ये तो पदार्थ घातला की त्याला सर्व गोष्टी स्पष्ट दिसतात. उदाहरणार्थ भूमीमध्ये पुरलेलं जे धन आहे तर ते त्याला स्पष्ट दिसतं. माऊलींची ओवी आहे सदैव आणि पायाळा, सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा. 15व्या अध्यायामध्ये पाताळीचे निधान पाताळीचे निधान दाविल किरा अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. एखादा पायाळू मनुष्य असेल आणि त्याच्या डोळ्यात अंजन घातलं तर ते त्याला अधिक स्पष्ट दिसतं. पायाळू असेल पण अंजन डोळ्यात नसेल तर त्याला स्पष्ट दिसत नाही. त्याप्रमाणे त्याला अगोदरच ह्या भक्तिप्रेमाची आवडी असावी आणि त्याला गुरूंनी त्याच्या डोळ्यामध्ये कृष्णांजन घालावं. तर म्हणून माऊलींचा अभंग आहे ना, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ, बाप रुक्मा देवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. तीच गोष्ट इथं सांगतात. ज्ञानांजन लेवो, आमच्या श्रीगुरूंनी आम्हाला ज्ञानांजन आमच्या नेत्रामध्ये घातलेलं आहे. म्हणजे इथं हे अंजन नेत्रात घातलेले, याचा अर्थ आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या बुद्धीमध्ये अशा प्रकारचं बुद्धीचा ठिकाणी संस्कार केला की ते जे संस्कार करणं तेच ज्ञानांजन घालणं. परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय विचार तो कोणत्या दिशेनं करावा किंवा भावना कोणत्या दिशेने करावा किंवा त्याची आराधना कशी करावी हे ज्ञानांजन आमच्या डोळ्यात घातलं. आणि हे कोणी ज्ञानांजन ज्ञानदेवी ज्ञानोबारायांच्या डोळ्यात घातलं. म्हणजे कोणी घातलं? अर्थात श्री निवृत्तीनाथ महाराजांनी. आणि निज म्हणजे परमात्म्याला निज म्हणतात किंवा प्रत्येक आत्म्याला निज म्हणतात. आणि त्या परमात्मा प्राप्तीचं गुज म्हणजे जे गुह्य असतं ते निवृत्तीने सांगितले. आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला सांगितलं. आता यानंतर हा प्रसिद्ध अभंग आहे. चांगले गायक लोक जेव्हा गातात तेव्हा अत्यंत ह्या अभंगाचं ज्याला कानावर पडल्यावर जरी त्याच्या अर्थाचं गंभीर चिंतन झालं नाही तरीसुद्धा अंतःकरणात आल्हाद होतो. भीमसेन जोशींचा अभंग, गायलेला अभंग प्रसिद्ध आहे. आपण आजही अत्यंत आवडीनं तो ऐकतो. तो अभंग आहे आता 79 क्रमांकाचा.
समाधी साधन समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वभूती शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेणे शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान न ये घरा ज्ञानदेवा सिद्धी साधन वीट भक्ति मार्ग नीट हरिपंथी समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वभूती. भगवान संत सम्राट माऊली या अभंगामध्ये जी काही साधकाची किंवा अत्युच्च कोटीच्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी दिसणारी लक्षणं, ही सगळी लक्षणं केवळ नामधारकाला प्राप्त होतात असं सांगतात. त्यामध्ये सांगतात की समाधी साधन संजीवन नाम. अन्वय असा करावा की संजीवन समाधी साधन नाम. या ठिकाणी संजीवन म्हणजे जिवंत असताना किंवा जीवनामध्ये असणारी ही जी सम्यक अशा प्रकारची समाधी आहे. समाधी शब्दाचा अर्थ आहे सम्यक अधीयते अस्मिन आत्मनी इथे समाधी, ज्याच्यामुळं आपली अंतःकरण वृत्ती ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होते, त्याला म्हणतात समाधी. परंतु ह्या समाधी कोणती? संजीवन समाधी. म्हणजे आपलं या ठिकाणी दुसरा एक अर्थ याचा असं पुष्कळ त्याचं चिंतन केलेलं आहे. मध्ये एक लेख आला होता केवळ संजीवन समाधी या संबंधाने. पण आपण ज्या संस्कृत टीका आहेत त्याच्याप्रमाणे जर पाहिलं तर संजीवन समाधी म्हणजे जीवनमुक्त, म्हणजे जिवंत असताना प्राप्त होणारी जी समाधी आहे, म्हणजे जीवनमुक्ती जी आहे त्या जीवनमुक्तीचं साधन जर काय असेल तर नाम आहे. मग तुम्ही म्हणाल विधेय कैवल्याचं नाही का? तर जो पुरुष आता देह असेपर्यंत त्याला एकाच पुरुषाला, ह्याच पुरुषाला महापुरुषाला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि देह पातानंतर तोच विधेय कैवल्याला प्राप्त झालं असा त्याचा व्यवहार होतो. त्याच्या संबंधाने व्यवहार आम्ही करतो किंवा शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. परंतु त्याच्या दृष्टीनं तो कधी बद्ध झालेला नव्हता, त्यामुळं तो मुक्त होण्याचाच प्रश्न नाही. तो कधी जीवभावाला प्राप्त झाला नव्हता, त्यामुळे त्याला जीवनमुक्तही म्हणता येणार नाही. आणि कधीही त्याने सत्यत्वाने देह तादात्म्य धारण केलं नव्हतं. इतकंच नाही तर अज्ञान कालात देखील सुद्धा तो अज्ञान स्वरूप नव्हता. बंधकाले आपी बंधाभावा, ज्या वेळेला तो बद्ध समजत होता त्याही वेळेला त्याला बंधनाचा अभाव होता. बंधनाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. अशा निश्चयावर आरूढ झालेल्या पुरुषालाच या ठिकाणी जीवनमुक्त अशी संज्ञा दिली जाते, व्यवहार म्हणून होतो. तसं या ठिकाणी ह्या संजीवन समाधीचं साधन जर काय असेल, म्हणजे जीवनमुक्तीचं साधन काय असेल तर नाम हे त्याचं साधन आहे. तुम्ही म्हणाल की नाम हे जे साधन आहे, तर आमच्या माहितीप्रमाणे ह्या जीवनमुक्तीचं साधन ज्ञान आहे. या ठिकाणी दुसरं कशाने नाही, ऋते ज्ञानान्न मुक्ती हे असं आम्ही ऐकतो, शास्त्र सांगतं. असं तुम्ही जर म्हणत असाल, कारण का ह्या ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? ज्ञानाचा अधिकारी एक विशिष्ट पुरुष आहे, साधन चतुष्ट आहे, संपन्न पुरुषाला. त्याला हे समाधी साधन संजीवन समाधीचं ज्ञान हे साधन आहे. तुम्ही तर म्हणता की नाम साधन आहे, तर हे नाम हेच त्याचं साधन आहे. कारण तिथं तुम्ही काय म्हणतात, नामधारक आहे हा.
आणि जे फल ज्ञानाने प्राप्त होतं ते दुसऱ्या कोणत्याही साधनाने प्राप्त होणं शक्य नाही. आणि आम्ही तर सांगतो नामसाधनाने. अहो तिथं शम लागतो, दम लागतो, आहे की नाही. त्या ठिकाणी उपराम लागतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व हे सर्व असेल तर त्याच पुरुषाला ही संजीवन समाधी प्राप्त होईल. आणि अशी जर शंका आली तर माऊली सांगतात शांती दया सम सर्व भूती. आता हा जो नामधारक पुरुष असतो ना त्याला हे जे सद्गुण आहे ना हे सद्गुण त्याच्या अंतःकरणात स्वतः होऊन येतात. ते स्वतःहून त्यांना राहायला स्थान म्हणजे हा नामधारक असतो. आणि मग याचा अर्थ नामधारकाच्या ठिकाणी हा अधिकार अनायासाने येतो. त्यांनी फक्त नाम घ्यायचं, बाकीचं काही करायचं नाही. त्या लहान मुलांनी खेळत राहायचं, आई त्यांची काळजी वाहते. तसं नाम हाच देव त्यांची काळजी वाहत राहतो आणि त्यांच्या ठिकाणी शांतीपणे, शांती म्हणजे शम, शम म्हणजे मनोनिग्रह, दम याचा अर्थ इंद्रिय निग्रह, दया म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून अंतःकरण द्रवीभूत होणं, शांती, दया, सर्वभूती सम आणि सर्व प्राणीमात्रांच्या विषयी समान भाव, आत्मभाव असतो. नर नारी बाळे अवघा नारायण. भक्ती करताना, नामस्मरण करताना त्याची मागणी काय आहे? त्याची मागणी हीच आहे, नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह. असावे म्या सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पायी. करुणिया साह्य पूर्वी मनोरथ व्हावे कृपावंत तुका म्हणे. आहे कोण? नामधारक. आणि त्याची स्थिती काय आहे? शांती, क्षमा आणि त्याच्या ठिकाणी आपपर भाव नाही. त्याला हा माझा आणि हा परका हा भाव नाही. त्याच्या ठिकाणी सर्व कोण आहेत? सर्व आत्मरूप आहेत अशी त्याची धारणा आहे. कशामुळे आहे ही धारणा? नामधारकाचं. त्याला वेगळे प्रयत्न न करता हे गुण त्याच्याजवळ येतात. नाथ महाराज म्हणतात ती शांती सगळ्या त्रैलोक्यात हिंडली, तिला कुठंच थारा मिळाला नाही, मग तिने ह्या पुरुषाच्या अंतःकरणात प्रवेश केला. दयासुद्धा कुठंच शोधून सापडत नाही. सगळे पावत पाषाणासारखी निष्ठुर अंतःकरणं. तिथं ती दया शिरेलच कुठं. पण जेव्हा हा पुरुष पाहिला अद्वेष्टा सर्व भूतानां, तेव्हा त्या शांतीनं, दयेनं त्या ठिकाणी आणि सर्व प्राणीमात्रांविषयी कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अशा प्रकारची ही लक्षणाने तो संपन्न होतो. आता म्हणतात ही तर काय आहे? शांती प्राप्त व्हावी. शांती हे फल प्राप्त झालं पाहिजे. तेव्हा ही शांती तर ही कशी फलरूपा शांती आहे असं आपल्याला वाटतं की ज्यात शांती झाली म्हणजे काय? आता आम्हाला कोणत्याही प्रकारचं प्राप्तव्य राहिलं नाही, कर्तव्य राहिलं नाही, ज्ञातव्य राहिलं नाही. आता अशा वेळेला कोणत्याही प्रकारची बुद्धी इंद्रियादिकांची धाव कुंठित झाली आणि आम्हाला शांती प्राप्त झाली मग असं आपण म्हणतो. पण मग नामधारकाचं काय आहे? तर ते म्हणतात नामधारकाला शांती प्राप्त होत नाही, शांतीची पै शांती. त्याच्याजवळ ह्या शांतीचा मूलभूत स्रोत जो परमात्मा आहे तोच परमात्मा काय कालच प्रमाण गेलं की त्याच्या हृदयात येऊन तो थारा धरून राहतो. किंवा कृष्णमूर्ती सावळी, सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे ज्याच्या हृदय कमळी. शांती क्षमा दया, शांती क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या. त्याच्याकडे ह्या शांती आणि क्षमा हे गुण स्वतः होऊन त्याचं अनुसरण करतात. अशा महापुरुषाच्या अंतःकरणात आम्हाला स्थिरता प्राप्त होईल असं त्यांना वाटतं. तरी जयाचे चोखटे मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी. जया निजे लिया ते उपाशी वैराग्य. याचं वैराग्य जे आहे ते वैराग्य अपर वैराग्य असेल, परवैराग्य असेल, प्रयत्नपूर्वक असेल. आणि इथं काय आहे? हे वैराग्य ह्या नामधारकाची सेवा करण्यासाठी म्हणून राहतं. म्हणून ते वैराग्य जे आहे हे नामधारकाचं वैराग्य हे अभंग वैराग्य आहे. शांतीची पै शांती निवृत्ती दातारो हरिनाम उच्चारू दिदला ते.
शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिदला तेने किंवा हरिनाम उतारू दिदला तेने. शांतीची पै शांती उतारू नाही निवृत्ती दातारूच असं. ही आज शांतीची ही शांती देणारा आम्हाला कोणी निवृत्तीनाथ महाराज हे दातार आहेत. शांतीची शांती आम्हाला कोणामुळे प्राप्त झाली? निवृत्ती दातारू. हरिनाम उच्चारू दिदला तेने. आणि श्री निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला काय दिलं असं अपूर्व अलौकिक दिव्य असं काय दान दिलं? कसे दातार आहेत? तर त्याने त्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी आम्हाला हरिनाम उच्चारू दिला. आम्हाला हरिनामाचा मंत्र सांगितला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळं आमची काय स्थिती प्राप्त झाली हे काय? हे सगळ्या गोष्टी अनुभवाच्या आहेत. अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. इथं प्रक्रिया पाहत बसायचं नाही. या ठिकाणी संतांनी सांगितलेल्या शब्दावर जर तुम्हाला विश्वास ठेवला तर तुम्हाला सरळ मार्ग आहे की सरळ या मार्गाने ह्या प्रक्रिया माहीत नसू द्या पण ज्यांना ज्ञात आहेत त्या प्रक्रियेतून त्याचं अध्यात्माचं म्हणजे अध्यात्म साधनेचं संक्रमण करीत तो उत्तरोत्तर उच्च शिखरापर्यंत कसा जातो ह्या गोष्टी या ठिकाणी सांगतात की शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. आता तुम्ही म्हणाल यांनी शास्त्राध्ययन तर केलं नाही, केवळ नामधारक राहिले, त्याच्याविषयी अनन्य राहिले, तरी ह्या बोधाला कसे प्राप्त झाले? तुमच्या बोधाचं काय विचारणार? काय स्वरूप आहे? तुम्हाला स्वरूप स्थिती प्राप्त झाली. त्या पुरुषाची जीवनमुक्ताची लक्षणं काय आहेत? ती लक्षणं आम्हाला प्राप्त झालेली आहेत आणि ती गुरुकृपेने झालेली आहेत. आणि गुरुंनी कृपा करून आम्हाला नाममंत्र दिला आणि त्या नाममंत्राचं अनुष्ठान आम्ही श्रद्धापूर्वक केलं तर त्याला आता तुम्ही जे म्हणता ना, अहो असं आहे ज्ञानाचं महत्त्व असं आहे की अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते अज्ञानाचा नाश करतं आणि अज्ञान कार्याचा बाध करतं. ही गोष्ट फक्त आत्मावार्य द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या ह्या आत्मदर्शन फक्त श्रवण मनन निधिध्यासन या अंतरंग साधनाने होतं, नामस्मरणाने होईलच कसं असं तुम्ही म्हणाल तर हे काय झालं? आम्हाला प्रत्यक्ष याचा तुम्ही जे आता सांगितलं ना तसंच अगदी बरोबर आहे. फक्त काय अगदी बरोबर आहे. तुम्ही किती ग्रंथाचं अध्ययन केलं? याच्यामध्ये किती ग्रंथाचं तुम्ही अध्ययन केलं? तर ते म्हणतात आम्हाला काही नाही ग्रंथ नाही, कारण आम्हाला काय संस्कार झाला काय माहिती. आम्हाला असं समजलं का ग्रंथ हे ग्रंथी करत असतात म्हणून मग आम्ही केलंच नाही. पण आता ही अनुभव तर ग्रंथीभेद झाल्याच आहे, पण ते ग्रंथीभेदही आम्हाला कळत नाही. ग्रंथी झाली, ग्रंथीभेद झाला, पण तुम्ही म्हणता ही अनुभूती मात्र तुम्ही जे बोलता तसं आमच्या आनंदाला उधाण येते अंतःकरणात. बरोबर बरं का? हे जे महात्मे बोलून राहिलेत हे तत्वज्ञ संत आहेत आणि ते आपल्या अनुभवाचा अनुवाद करीत आहेत आणि त्याला आणखीन उपोद्बलक अशा प्रकारचं बोलत आहेत असं वाटतं आम्हाला. ते झालं कसं? तर ते शम दम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. तुम्ही जे म्हणतात ना शम दम आणि कळा माऊली म्हणतात, नाथ महाराज म्हणतात ना, मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका. हे कळा आणि कुसर याच्याविषयी मला वाटतं आपण विचारसागरामध्ये कधी चिंतन केलं असेल. मी कळा कुसरी, तर कला म्हणजे काय आहे की जे काही आपल्याला त्याला काय म्हणतात प्रमेय संभावना, जीव आणि ब्रह्माची एकता आहे की भेद आहे, अशा प्रकारचं जर आपल्याला पुन्हा पुन्हा जर चिंतन होत गेलं तर त्याच्या विरोधी चिंतन करावं लागतं. जीव ब्रह्माच्या भेद ज्ञानाला बाधक आणि अभेद ज्ञानाला साधक असं जे यौक्तिक चिंतन आपण करतो त्याला काय म्हणतात? प्रमेय. त्याला काय म्हणतात? मनन असं म्हणतात. तर अशा प्रकारचं हे जे मनन आहे, ही मनन करण्याची युक्ती ही कला आहे की नाही. आता कुसर काय आहे? कळा कुसरी
कळा कुसरी म्हणजे वृत्ती कधी अनात्मकार होऊन जाते ते कळतच नाही. तेव्हा निधिध्यासन करताना देखील अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतकरणाच्या वृत्तीची स्थिरता करणं हे फार यातला फार कुसर करावी लागते. कुसर करावी लागते म्हणजे निधिध्यासन करताना अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती करत असताना जे येणारे प्रतिबंध आहे त्या प्रतिबंधाची निवृत्ती करणं म्हणजे कुसर हे काय एक मोठं कौशल्य आहे. किंवा जर तुम्हाला घ्यायचा असला अर्थ तर श्रवणामध्ये काय उपक्रम उपसंहार आदी पाहून वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय करणं ही कला आहे. आणि कुसरी कोणती आहे तर भेद ज्ञानाला बाधक आणि अभेद ज्ञानाला साधक अशा प्रकारचं यौक्तिक चिंतन करणं ही कुसर आहे की नाही. म्हणून इथं सांगतात शम दम कळा. शम तर पाहिला आपण मनोनिग्रह, दम इंद्रिय निग्रह, कला म्हणजे युक्ती आणि दुसरा एक अर्थ आहे कलाचा म्हणजे काही अंश तर तो अर्थ इथं काही लागत नाही. आपण याच्या कला चंद्राच्या कला वाढतात तसा कला नाही या ठिकाणी. नंतर विज्ञान ते म्हणतात विज्ञान म्हणजे त्याला अनुभूती अपरोक्ष अनुभव. पण अपरोक्ष अनुभव असला म्हणजे नुसती ब्रह्मनिष्ठता प्राप्त झाली असं नाही. सज्ञान ज्ञानासहित म्हणजे परोक्ष सज्ञान विज्ञान म्हणजे ज्ञानासहित परोक्ष ज्ञानासहित असणारं जे अपरोक्ष ज्ञान त्याला म्हणायचं सज्ञान. आपण जर पाहिलं रामकृष्ण लीला प्रसंग म्हणून स्वामी शारदानंदांनी लिहिलं, त्यांच्या साक्षात शिष्यांनी लिहिलेलं हा ग्रंथ आहे. किंवा वचनामृत वगैरे पाहिलं किंवा रामकृष्ण देवांचं चरित्र पाहिलं तर ही गोष्ट लक्षात येते की ज्यांनी कधी हातात लेखणी धरली नाही किंवा ज्यांना कोणताही ग्रंथाचं समोर आधार नाही अशा वेळेला शास्त्रात त्यांच्या जीवनाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर त्या काळात बंगाल हे वेदांताचा आगर होतं आणि त्या काळामध्ये सर्वांनी त्यांना विरोध केलेला आणि त्याच लोकांनी त्यांचा देह पडण्यापूर्वीच हा अवतारी कोटीतला पुरुष आहे हे शास्त्र चर्चा करून वादविवादामध्ये सिद्ध केलं. हे जवळ काय होतं त्यांच्या फक्त मा दुसरं काय होतं त्यांना फक्त आपल्या भगवती देवीचं चिंतन नामस्मरण याच्याशिवाय त्यांच्याजवळ कोणतं साधन नव्हतं. आणि शास्त्रातल्या जर शंका आल्या तर सगळे पंडित त्यांच्या पायाजवळ बसून त्या शंकांचं समाधान करून घेत होते. अशी श्रोत्रियता आणि ब्रह्मनिष्ठता त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणून म्हणतात शमदम कळा विज्ञान सज्ञान ज्ञानासहित विज्ञान प्राप्त झालं म्हणे. पण हे असं ना तुमचं ध्यान तुमचं नामस्मरण जोपर्यंत तुम्ही करता तोपर्यंत तुम्हाला समाधान वाटतं कारण हे भावनेनं केलेलं आहे. त्या ठिकाणी तुमचे चिंतन करण्याची वृत्ती जेव्हा त्या आकारापासून दूर झाली तो आकार एकदा गेला की पुन्हा पहिल्यासारखंच आहे. तुमचं पहिले पाढे 55 असं आहे. म्हणून आम्ही हे मानलेलं आहे ध्यानाने मानलेलं जे काही सुख आहे ते ध्यान कालापुरतंच मर्यादित आहे. आणि नंतर मनुष्याला जर तुम्हाला तत्त्वज्ञान झालेलं नसेल तर परत चांगदेवासारखी काय होईल तुमची परत या ठिकाणी सत्यत्व बुद्धी होईल आणि 100 वर्षाचे समाधीचं सुख तुमचं एका क्षणात जाईल. आणि गेलंच का नाही चांगदेवाचं गेलंच ना. ज्ञानोबारायांविषयी विद्वेषाची स्पर्धेची भावना अंतःकरणात निर्माण झाली. मग हे जे सुख आहे हे मानव सुख टिकावं नाही हे स्थिर स्वरूपाचं नाही असं कोणी शंका करील. परंतु या ठिकाणी म्हणतात आमचं जे अज्ञान आहे एकदा आमचं जे तत्त्वज्ञान आहे तत्त्वज्ञानाचं काय होतं एकदा का अज्ञान निवृत्त झालं की ते अज्ञान कधीच परत येत नाही. कारण अहम ब्रह्मास्मी ह्या ज्ञानाने म्हणजे काय होतं ती जी वृत्ती आहे ती त्याच्या आवरणाचा कायमचा भंग करते. ते आवरण परत येत नाही आहे की नाही. आणि आत्मा स्वयंप्रकाश रूपाने राहतो आणि तो आत्मा तर आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. आता त्या ठिकाणी व्यवहार जरी केला तरी अज्ञान परत येत नाही. प्रतीती मात्र व्यवहार होतो पण या प्रतीतीला येणारा पदार्थ निश्चित मिथ्या आहे हे ज्ञान असल्यामुळं त्या ठिकाणी अज्ञान कधीही पुन्हा होत नाही. कारण निश्चय होतानाच होतं का अज्ञान कार्याच्या स्वरूपात त्रैकालिक अत्यंताभाव आहे. हा निश्चय झाल्यानंतर आता ते जे अज्ञान आहे ते परत आमच्याकडे येईल का कधी
कधीच येणार नाही. शिवाय आमचं तत्त्वज्ञानाचं तुम्हाला ग्रंथ शिकले नाही, नाही तर मग त्याचं मूळ अज्ञानाची निवृत्ती होते, तुला अज्ञान राहतं वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे, आहे की नाही. असं तर हे ज्ञान जोपर्यंत झालं नाही तर रामराम होऊन काय करणार. रामराम म्हणून ही स्थिती का तुम्हाला प्राप्त होणार आहे? जी तत्त्वज्ञानाने प्राप्त होणारी स्थिती ती तुमच्या रामनामाने प्राप्त कशी होईल असं जर कोणी म्हणेल तर ते सांगतात परतोनी अज्ञान नये घरा. आमचं जे नाम आहे ना त्या नामाने आता तुम्ही जे काय अज्ञान म्हणता ना ते अज्ञान परतून कधीच येऊ शकत नाही. कारण सच्चिदानंद घन असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञान कधी नसतंच. आमचं इष्ट हे नित्य ज्ञानरूपच आहे आणि त्याने आम्हाला काय केलेले त्याच्या स्वरूपात नित्य आम्हाला रममान ठेवलेलं आहे. म्हणून परतोनी अज्ञान नये घरा, ते अज्ञान पुन्हा आपल्या स्वरूपाजवळ कधीही येत नाही. ज्ञानदेवा सिद्धी साधन अविट भक्ती मार्ग नीट हरिपंथी. ज्ञानोबारायांना जी सिद्धी प्राप्त झाली म्हणजे जी स्वरूपसिद्धी प्राप्त झाली तिचं साधन काय आहे तर तिचं साधन जे आहे ते अवीट आहे. अवीट साधन कोणतं आहे? भक्ती मार्ग नीट हरिपंथी. श्रीहरीच्या मार्गाने जाण्यासाठी जी मार्गक्रमणा करून घेणारी जी भक्ती की जी अत्यंत सुगम आहे आणि पुन्हा कशी आहे? अवीट आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही जरी स्वरूप स्थितीला प्राप्त झालो तरीसुद्धा परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज अवीट गे माये विटेना जवळी आहे परी भेटेना. अशा प्रकारची हे तुम्ही जे म्हणता ना जीवनमुक्तीचं विलक्षण सुख तेही आम्हाला ह्या नामस्मरणानेच दिलं. ती मुक्ती तीही आम्हाला नामस्मरणानेच दिली. आणि अंतकरण शुद्धी, अंतकरण स्थिरता, प्रतिबंध निवृत्ती किंवा जी साधन चतुष्टय संपत्तीची प्राप्ती, गुरूंची प्राप्ती, गुरूंचा उपदेश, गुरूंची सेवा, आमचं काय आमचं फक्त हरिपाठ, आमच्या ठिकाणी फक्त भगवंताचं केलेलं नामोच्चारण, अन्य साधन निरपेक्ष केलेले नामोच्चारण ही आमची साधना. आणि त्या साधनेनं आम्हाला हे ज्ञानदेवा सिद्धी साधन अविट. या ठिकाणी पुन्हा हे साधन कसं आहे? साधन करता करता किती दिवस साधन करायचं असं कधीच वाटत नाही. उलट असं वाटतं जन्मोजन्मी द्यावी तुझी चरण सेवा, असं हे अवीट साधन आहे. हे करताना कधी विटत नाही. काय त्यांनी लिहिलं की विटे आईसे सुख नवे भक्ती रस. विटे आईसे सुख नवे भक्ती रस पुढता पुढते आस सेवावी. हे ज्ञानोबा पुढत सांगतात की हे सगळं आटतं पण हरिनाम नाटे ते बरवे. अंडज जारज स्वेदज उद्भीचा आटे हरिनाम नाटे ते बरवे. अशा प्रकारचं हे न आटणारं न विटणारं असं नामस्मरण साधन आहे. आणि त्यामुळं समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वभूती. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेने. शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट भक्ती मार्ग नीट हरिपंथी. श्रीहरीच्या मार्गाने जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग कोणता असेल तर भक्ती मार्ग आहे आणि ह्याच मार्गाने तुम्ही जा अशा प्रकारचं सांगतात. जो ह्या मार्गाने जाईल तो निश्चित आपल्या गंतव्याला पोचेल. ही गोष्ट ज्ञानोबाराय श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी दाखवलेल्या भक्तिपंथाच्या मार्गाने त्याच्या अनुष्ठानाने ही स्थिती तत्वज्ञ पुरुषाला प्राप्त होणारी स्थिती संजीवन समाधी ती आम्हाला प्राप्त झाली निवृत्तीनाथ श्रीगुरूंच्या कृपेने असं या अभंगामध्ये सांगतात. राहिलेला विषय नंतर पाहू. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.